सोनिया गांधी या मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। आज दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे। राहुल गांधी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि आता सोनिया गांधी या मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। दिल्लीची ही निवडणूक आम आदमी पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे। दिल्लीची सत्ता गावीस करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहे। 70 जागांसाठी उमेदवार रिंगणात आहेत। 70 जागांवर भाजप 70 जागांवरती काँग्रेस आणि आप आमने सामने आहे, तर 68 जागांवरती भाजप देखील निवडणूक लढवतीये। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या दोघीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। तर काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। दिल्लीची सत्ता काबीज करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे। गेली 2 टर्म दिल्ली आम आदमी पक्षाकडे अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे, पण तिसरी टर्म अरविंद केजरीवालांना मिळणार का, ते हॅट्रिक करणार का हा सवाल आहे। त्यासोबतच काँग्रेसला देखील दिल्ली काबीज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, प्रज्ञा, गांधी परिवारातील सर्व सदस्यांनी आता मतदान केलेलं आहे। सकाळी राहुल गांधी आले होते निर्माण भवनात, त्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा, रॉबर्ट वाड्रा, त्यांचे चिरंजीव लोधी एस्टेटला पोहोचले आणि आता आपली आई सोनिया गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी वाड्रा निर्माण भवन केंद्रात पोहोचले आहेत आणि आपल्या मताधिकाराचा हक्क बजावत आहेत। मुख्यत्वे याच मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आहे। ती लढत संदीप दीक्षित दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत आणि काँग्रेसने त्यांना इथं उमेदवारी दिली आहे आणि ते एक टफ फाईट देत आहेत अरविंद केजरीवाल यांना। इथेच अलका लांबा देखील इथेच प्रवेश राणा देखील भाजपकडनं लढतायत, म्हणून ह्या मतदारसंघाची ही प्रतिष्ठाची सीट आहे आणि इथं काटेकी टक्कर आहे। आणि या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जी हाय प्रोफाईल कॉन्स्टिट्युएन्सी आहे, हाय प्रोफाईल वोटर्स आहेत, इथं आपल्या मताधिकाराचा हक्क बजावत आहेत। सोनिया गांधी, प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि ज्या दिल्लीमध्ये काँग्रेसचा दबदबा होता, शीला दीक्षित यांचं वर्चस्व होतं, या दिल्लीमधील मागील 12 वर्षांपासून किंवा हा 12-14 वर्षांचा वनवास काँग्रेसचा आहे तो संपवावा यासाठी स्वतः प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रचार केला, राहुल गांधी यांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला, म्हणून यावेळेला परिवर्तन होईल असा विश्वास भाजपलाही आहे आणि काँग्रेसलाही आहे। मात्र आप कॉन्फिडेंट आहे की यंदा पुन्हा दिल्लीतील जनता आम आदमी पार्टीलाच निवडून देईल आणि यासाठी आता 8 तारखेची वाट पाहावी लागेल। मात्र आज मोठ्या प्रमाणात दिल्ली ची जनता मतदान केंद्रावर पोहोचते आणि निवडणूक मतदान करण्यासाठी इथं उपस्थित राहत आहेत। तर आताच्या घडीला ह्या दिल्ली जी देशाची राजधानी आहे, इथले सर्व मोठे नावं, मोठे व्यक्तिमत्व मतदान केंद्रांवर पोहोचतात आणि आता राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या देखील मतदान केंद्रांवर आता आपल्या मताधिकाराचा हक्क बजावत बाहेर पडताना आपण पाहू शकतो। निश्चित गणेश, दिल्लीतले अपडेट जाणून घेत राहू तुमच्याकडून। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।